सगळ्यांना माहिती. फक्त या आंदोलनात आपल्याला वेगळं वळण लावायचं नव्हतं म्हणून त्यांचं ऐकून घेतलेलं आहे. मी सुद्धा अपमान पचवलेला माझ्यावर झालेला सुद्धा सगळे हिशोब होणार, पण मराठ्यांना एकदा आरक्षण मिळाल्यावर आजूबाजूला लक्ष असू द्या. पुन्हा एकदा सांगतोय, आजूबाजूला लक्ष असू द्या. स्वयंसेवक बना, रस्त्यात उतरून एकमेकाला गाड्या काढू लागा. कोणाची बंद पडली त्याला मदत करू लागा. 2-3 गाड्या तिथंच थांबत जा. पाठीमागून 10 घंटे लेट आलं तरी चालतंय. सगळे मुंबईकडे जाणार आहेत. एकट्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. एकमेकाला कोणाला काही दुखापत झाली तर अँब्युलन्सला रस्ता ताबडतोब देत जा. त्याला गाडीत टाकत जा. ओळखीचा नसला तर त्याच्या सोबत तुम्ही त्याचा घरचा म्हणून जात जा. कोणाला जेवायला नसेल तर आपण शिल्लक घेतला डबा त्याला द्या. कोणाकडे पाणी नसेल तर दोघं एका बाटलीतला अर्धा पे आपण मदत करा. एकमेकाशी सावध भूमिकेने राहा. आणि सगळ्यात मोठं आपल्या समोरचं चॅलेंज आहे, आपण या ठिकाणावर बसलोत. हे ठिकाण आपलं आंदोलन समजा. फक्त ही एवढंच ठिकाण. आपल्या ठिकाणापासून 10 फुटावर किंवा 10 मीटरवर जरी कुठं दगड हाणला, कुठं जाळपोळ झाली, ती उद्योगून तुम्ही तुमचं सरकार बघा म्हणायचं, आम्हाला नाही माहित. आमच्या एरियात आम्ही बघतो. आणि आपल्या एरियात वळवळ करायला लागलं का पॅन्ट्रीलाच धरून खाली बसायचं, जाग्यावर हलवूनच द्यायचा नाही. आणि आपला असलं तरी गाडीत उचलून फेकायचा पोलीस बांधवाचे. सगळी जबाबदारी आपल्याला सांभाळायची, आपली फक्त. बाकीच्यांचा आपण काय ठेका नाही घेतला. ते बाकीचे कोण आहेत ते तिकडे बघ म्हणायचं. आपल्यापासून लांब झालेला आपला आणि त्याचा काही संबंध नाही. त्याच्यावर कारवाई करा, नाही त्याला उलट लटका, नाही तर त्याला तिकडं कुठं एका नदीत नेऊन सोडून द्या. आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं. प्रश्न आमचा आमच्या एरियापुरता आहे. जिथं आमचे आंदोलक बसलेले तेवढाच. मग आमचा आंदोलक गाडीपाशी बसलेला आहे, ते गाडीचं पुरतात. त्याच्या पलीकडच्या गाडीच्या दुसऱ्या गाडीचा आमचा आणि त्याचा काही संबंध नाही. इतके जागरूक राहा. कुठं काही वाटलं पळत जाऊन पोलिसांना सांगा. पोलीस बांधवांना सांगा की या ठिकाणी असं व्हायला, तुम्ही बघा. आपली जबाबदारी संपली. आणि आता सगळ्यांनी शांततेत एकामागे एक गाड्या लावायच्यात. शांततेत. आत्ता म्हणजे 1 घंट्यापूर्वी मी उठायच्या आधी सरकारचं शिष्टमंडळ आलंय चर्चेला. 2 एक नाही, जुनं नवं गेलं मग घरी पहिल्या धडकीतच. त्याचं मग जुळत नाही. आता जुनं आहे ते आलंय. तुम्हाला एवढंच सांगायला आलोय फक्त इथपर्यंत. जेवायला वाढलं होतं सगळ्याला माहिती आहे. मीडियाच्या बांधवाला सुद्धा माहिती आहे, ते सुद्धा आत होते. म्हणलं मी अगोदर माझ्या समाजाला सांगून येतो, शिष्टमंडळ आलं, चर्चा करतो, तोवर गाड्याच्या तोंड मुंबईकडे करून ठेवा. त्यांचं ना आपलं पटलं तर पुढं. आपल्याला मुंबईत गेलं तरी आरक्षण पाहिजे, इथं दिलं तरी आरक्षण पाहिजे, त्यांनी बीडला दिलं तरी पाहिजे, गेवराला दिलं तरी पाहिजे, त्यांनी संभाजीनगरला दिलं तरी पाहिजे, त्यांनी लोणावळ्यात देऊन दे, पनवेलमध्ये देऊन दे, वाशीत देऊन दे, कुठं दे. तू म्हणला पुलावर उभा राहून देतो तरी पाहिजे. कुठं राय आमचं, आम्हाला पाहिजे आरक्षण. आता ते काय म्हणते ते मी ऐकलं नाही. मी आता त्यांच्याशी चर्चा करतो. तवर तुम्ही सगळ्या गाड्याचे तोंड मुंबईकडे करून ठेवणे. तवर मी चर्चा करतो. भाकर बी खातो, तुम्ही भाकरी खा. मुंबई जवळ आली, इथून मला दिसते आता ती. आता आपण गेले तर जमा आहेत तिच्यात. आपले मायबाप आणखीन मागून यायचे. आपल्यालाच पुरत नाही 120-30 किलोमीटर. इतके उभं राहायला जागा पुरत नाही आपल्याला, इतके मागून निघाले जातात. त्यांची चर्चा काय, त्यांनी काय मसुदा आणलाय, त्याच्यात माझ्या मराठ्यांच्या हित काय, आरक्षणाचा त्याच्यामध्ये विषय काय, आपली मागणी कोणची, त्यांनी काय आणलंय, हे सगळं बघतो, चर्चा करतो. तवर तुम्ही जेवण करा. गाड्या एका लाईनीत लावून मुंबईकडे तोंड करूनच ठेवा.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.